नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरण या विषयावरील म्हणी व म्हणींचा अर्थ या महत्त्वाच्या विषयावर प्रश्नोत्तरे पाहणार आहोत, जी आपल्याला सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत आणि प्रत्येक परीक्षेमध्ये म्हणी या विषयावर प्रश्न येतातच आणि या सर्व म्हणी मागच्या प्रीवियस एक्झाममध्ये आलेल्या आहेत, तरी तुम्ही या म्हणी नोट डाऊन करून घेत चला। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा प्रश्न पहिला, नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन आहेत ए. नाचण्याची जागा अपुरी असणे, बी. स्वतःच्या अपयशाचे कारण दुसऱ्यावर टाकणे, सी. नाच शिकण्याची इच्छा नसणे, डी. नाचताना चुकणे। तर नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ आहे स्वतःच्या अपयशाचे कारण दुसऱ्यावर टाकणे, म्हणजेच ऑप्शन बी हे या प्रश्नाचे उत्तर होईल। आता यानंतर पुढील प्रश्न आहे, दुरून डोंगर साजरे या म्हणीचा अर्थ काय? तर ऑप्शन दिलेले आहेत ए. डोंगर लांबून सुंदर दिसतात, बी. दूरच्या गोष्टी आकर्षक वाटतात पण जवळ गेल्यावर तसे नसते, सी. डोंगर चढणे कठीण असते, डी. डोंगराचे सौंदर्य लांबूनच दिसते। दुरून डोंगर साजरे या म्हणीचा अर्थ आहे दूरच्या गोष्टी आकर्षक वाटतात पण जवळ गेल्यावर तसे नसते। आता यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, उंटाच्या तोंडी जिरे या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए. मोठ्या गरजेसाठी अपुरी मदत, बी. उंटाला जिरे खायला देणे, सी. उंटाला जिरे आवडणे, डी. जिरे शोधणे। तर उंटाच्या तोंडी जिरे या म्हणीचा अर्थ आहे मोठ्या गरजेसाठी अपुरी मदत। आता त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, आग रामेश्वरात लावली आणि पाणी गंगेत या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए. संकटात मदत न करणे, बी. चुकीच्या ठिकाणी उपाय शोधणे, सी. योग्य ठिकाणी काम करणे, डी. दोन ठिकाणी मदत करणे। तर आग रामेश्वरात लावली आणि पाणी गंगेत या म्हणीचा अर्थ आहे चुकीच्या ठिकाणी उपाय शोधणे। आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा अर्थ काय? तर ऑप्शन आहेत ए. अडचणीत असताना कोणाचीही मदत घ्यावी लागते, बी. अडचणीत गाढवाची मदत घेणे, सी. अडचणीत प्रार्थना करणे, डी. पाय धरावे लागतात। तर अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा अर्थ आहे अडचणीत असताना कोणाचीही मदत घ्यावी लागते। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, अति तिथे माती या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए. अत्याधिक गोष्टींचे परिणाम चांगले नसतात, बी. अति केल्यास माती होते, सी. मातीमध्ये अति करणे, डी. अति मेहनत करणे। अति तिथे माती या म्हणीचा अर्थ आहे अत्याधिक गोष्टींचे परिणाम चांगले नसतात। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, पाय लटपटणे या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए. चालता न येणे, बी. निर्णय घेण्यास अडचण येणे, सी. घाबरणे, डी. रागावणे। तर पाय लटपटणे या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन सी. घाबरणे। मित्रांनो, जर तुम्हाला या म्हणींचे अर्थ येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न कराल। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, अति शहाण्याला वेडाचे झटके या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए. अति शहाणपणाचे परिणाम चांगले नसतात, बी. वेडे होणे, सी. शहाणपणाची शिक्षा मिळणे, डी. दुसऱ्याला दोष देणे। तर अति शहाण्याला वेडाचे झटके याचा अर्थ आहे ऑप्शन ए.
अतिशहाणपणाचे परिणाम चांगले नसतात. आता त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. आंधळ्यामागे पाटी या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए. चुकीच्या व्यक्तीचे अनुकरण करणे, बी. आंधळ्या व्यक्तीला मदत करणे, सी. चुकीचा सल्ला देणे, डी. आंधळ्या व्यक्तीला दिशा दाखवणे. तर आंधळ्यामागे पाटी या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक ए. चुकीच्या व्यक्तीचे अनुकरण करणे. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. भिंतीला कान असणे या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन दिलेले आहेत. ए. भिंत ऐकू शकते, बी. कुठेही गुपित जाऊ शकते, सी. भिंत तोडणे, डी. कान देऊन ऐकणे. तर भिंतीला कान असणे या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन बी. कुठेही गुपित जाऊ शकते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. खालचे पान वर करणे या म्हणीचा अर्थ काय? तर ऑप्शन दिलेले आहेत. ए. सत्य बाहेर काढणे, बी. झाडाची पाने तोडणे, सी. वाद निर्माण करणे, डी. मेहनत करणे. तर खालचे पान वर करणे या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन ए. सत्य बाहेर काढणे. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तोंड काळे करणे या म्हणीचा अर्थ काय? तर ऑप्शन आहे ए. मोठा अपमान होणे, बी. चेहरा खराब करणे, सी. चूक करणे, डी. तोंड उघडणे. तर तोंड काळे करणे या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक ए. मोठा अपमान होणे. रंग उडणे या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन आहेत. ए. आनंदी होणे, बी. घाबरणे, सी. रंग बदलणे, डी. रागावणे. तर रंग उडणे या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन बी. घाबरणे. आता त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. 100 सोन्याची पोती आणि 1 लोखंडी साखळी या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन आहे. ए. साखळी जास्त उपयोगी आहे, बी. मजबूत वस्तू हवी, सी. एखादी लहान गोष्ट महत्त्वाची असते, डी. सोन्यापेक्षा लोखंड चांगले. 100 सोन्याची पोती आणि 1 लोखंडी साखळी या म्हणीचा अर्थ आहे एखादी लहान गोष्ट महत्त्वाची असते. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. हत्तीच्या गळ्यात घंटा या म्हणीचा अर्थ काय? तर ऑप्शन आहेत. ए. उगीच मिरवणे, बी. मोठेपणाचे प्रदर्शन, सी. शांतता ठेवणे, डी. साधेपणा दाखवणे. तर हत्तीच्या गळ्यात घंटा या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन बी. मोठेपणाचे प्रदर्शन. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.